हे सगळं विचार करत मी गेल्या आठवडाभर झोपू शकलो नाही. मी का मरून जात नाही? राज जोरात किंचाळला आणि स्वतःच्या जांघेवर जोरजोरात मुठी मारू लागला. सासूबाई, यांना सांगा ना, असं करू नका. हे काय करतायत बघा. प्रिया रडत राजचा हात आपल्या हातात धरत म्हणाली. तिची स्वतःची अवस्था ढासळली होती. मी नालायक आहे. मी कुणाच्याही प्रेमाच्या लायकीचा नाही. मला नाती तर अनेक मिळाली, पण ते निभवता येत नाही. इतकी गोड पत्नी मिळाली, पण तिला सांभाळता येत नाही. मग मरून जाणंच जास्त बरं नाही का? मग का आणलं मला तुमच्या आयुष्यात तुमचा मृत्यू दाखवण्यासाठी? असे म्हणत प्रिया जोरात किंचाळली आणि उठून आजूबाजूचं सामान फरशीवर फेकू लागली. प्रियाची अशी अवस्था पाहून राज अचंबित झाला, कारण आजवर त्याने प्रियाचं असं रूप कधीच पाहिलं नव्हतं. तिला अशा प्रकारे रागवताना पाहून राजेश्वरीजींनी गीताला बाजूला राहायला सांगितलं आणि स्वतः पुढे येत प्रियाचा हात आपल्या हातात घेत तिला शांत राहायला सांगितलं. पण कदाचित इतक्या वेळेत राजने आपल्या शब्दांनी आणि रागाने तिला जितकं दुखावलं होतं, ते सर्व काही राजच्या मरण्याच्या बोलण्यासमोर काहीच नव्हतं. आज प्रियाच्या संयमाची परिसीमा संपली होती असं वाटत होतं. नाही सासूबाई, नाही. आता फक्त मीच बोलेल आणि सगळे ऐकतील. मध्ये कुणीही काही बोलायचं नाही, असं म्हणत प्रियाने आपले अश्रू पुसत ठामपणे सांगितलं. राजेश्वरीजी आता तिच्या मनातील भावना समजून घेत होत्या, म्हणून त्यांनी प्रियाला कोणत्याही प्रकारे थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. तेव्हा राज अजूनही प्रियाकडेच पाहत होता. मात्र प्रिया थोडी शांत होताच त्याचं आश्चर्यही ओसरलं होतं. तसंही तो स्वतःच आपल्या चुकांच्या ओझ्याखाली दबलेला होता. तो कोणाला काय समजावणार होता? सासूबाई, तुम्हाला माहीत आहे का तुमचा राजू कसा आहे? प्रियाचा राग अजूनही राजवर कायम होता. राजेश्वरीजी शांतपणे तिचं म्हणणं ऐकत होत्या. तुमच्या राजला फक्त मला दुःख द्यायला येतं, किंवा मग तुला सोडून देईन असं म्हणायला येतं, नाहीतर मरण्याच्या गोष्टी करायला येतात. पण मधला मार्ग काढायला त्यांना येत नाही. हे एकतर चूक करतील, नाहीतर नातं संपवतील. खरं तर यांना नाती निभवता येतच नाही. हे फक्त आपल्या मनातच करतात आणि जेव्हा स्वतःला दोषी वाटतं तेव्हाही निर्णय माझ्यावरच लादतात. माझ्या प्रेमाची, माझ्या काळजीची, माझ्या अश्रूंची यांना काहीच पर्वा नाही. प्रिया, राज हळूच म्हणाला. गप्प बसा तुम्ही, अगदी गप्प. आता मी बोलेन, तुम्ही तोंड उघडूच नका. तेच बरं, नाहीतर पुन्हा असं काही बोलाल की मला स्वतःलाच वाटेल माझ्यात अशी नेमकी कोणती कमी आहे की तुम्ही अशा गोष्टी करता. तुझ्यात काहीच कमी नाही माझ्या बोलण्याचा. तो पुढे बोलणार इतक्यात प्रिया आपल्या ओठांवर बोट ठेवत म्हणाली. बोलले ना, गप्प बसा. प्रियाच्या मनातील वेदना समजून घेत राजही शांत झाला. इकडे गीता आणि राजेश्वरीजींचे भाऊ असे होते जणू काही ते सांगत होते की जे घडत आहे ते योग्यच घडत आहे. आपलं लग्न ठरलं तेव्हा तुम्ही माझ्याशी फारसं फोनवर बोललात नाहीत. मी वाट पाहत राहायचे. कधीतरी असा दिवस येईल की तुम्ही स्वतःहून माझी आठवण काढाल, मला फोन कराल. पण तो दिवस कधीच आला नाही. तरीसुद्धा मी मनाला समजावत राहिले की कदाचित या इच्छा लग्नानंतर पूर्ण होतील. लग्न झालं तर लग्नाच्या रात्रीसुद्धा तुम्ही उशिरा आलात, येऊन कपडे बदलले आणि तोंड फिरून झोपून गेलात. त्यावेळी मी मनाला समजावलं, कदाचित आता आपल्याला एकमेकांना नीट समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच हा दुरावा आहे. दिवस जात होते आणि तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे माझ्याशी बोलायचात, तेही बहुतेक वेळा रागातच. तेव्हाही मी मनाला समजावलं की प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. राज असेच आहेत, जाणून बुजून माझ्याशी असं वागत नाहीत. गीताताई जेव्हा त्यांच्या आणि रुद्रदादाच्या प्रेमाच्या गोष्टी सांगायच्या, कुठे फिरायला जाण्याच्या योजना बोलायच्या, तेव्हा माझं मन तळमळायचं. मी आणि राज कधी असं एकत्र कुठे बाहेर फिरायला जाणार? पण तेव्हाही मी मनाला समजवायचे की राजला किती काम असतं. मी त्यांची पत्नी आहे. या क्षणी जर मीच त्यांना समजून घेतलं नाही तर मग कोण घेणार? जेव्हा जेव्हा यांनी माझ्यावर हा आरोप केला की मी त्यांना बदलून टाकेल किंवा बदलायचा प्रयत्न करते, तेव्हाही फार वाईट वाटायचं. मन रडायचं, डोकं फुटावं इतकं दुखायचं त्यांच्या त्या बोलण्याची आठवण आली की. पण तरीसुद्धा मनाला समजवायचे की कदाचित भूतकाळातील काही अनुभवांनी त्यांना असं बनवलं असेल. सगळं ठीक होईल. जेव्हा ते माझ्या आईवडिलांशी नीट बोलत नाही तेव्हाही फार वाईट वाटतं.
वाटतं माझ्या आईवडिलांची अशी कोणती चूक आहे की ते त्यांना आई बाबा म्हणून हाक मारणं तर दूरच, समोरून काहीच संबोधत नाही. पण तरीही मी मनाला त्यांच्या वागण्याने समजावून घेते की ते सगळ्यांशीच असेच वागतात. जेव्हा त्यांनी रमण दादावर राग काढला तेव्हा माझी काय अवस्था होती हे मला माहीत आहे. एका बाजूला माझा भाऊ कुठलीही चूक नसताना त्यांचा राग सहन करत होता आणि दुसऱ्या बाजूला माझे पती म्हणत होते की तो माझ्यासाठी काहीच अर्थ ठेवत नाही. तरीसुद्धा मी मनाला समजावलं की तोही एक भाऊ आहे, आपल्या बहिणीची काळजी म्हणून तो रागात असं बोलत असतील. त्यानंतर त्यांनी 4 दिवस माझ्याशी बोलणंच केलं नाही. रात्री 1 वाजता घरी येऊ लागले. मनात आलं त्यांना जवळ ओढून विचारावं, मी अशी कोणती चूक केली आहे की तिची शिक्षा मला देत आहात. पण पुन्हा मनाला समजावलं की तेही त्रस्त असतील म्हणून कदाचित गप्प आहेत. तर आता मला सांगा आई, मी इतक्या वेळा माझ्या मनाला समजावू शकते, तर माझ्या मनात राहणारे मला का नाही समजून घेत? असं रडत रडत प्रियाने ओरडून हे बोललं तेव्हा राजच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. त्याला माहीतच नव्हतं की प्रियासुद्धा त्याच्यासारखीच आपल्या मनात इतक्या साऱ्या गोष्टी दडून बसली आहे. प्रियाच्या मनस्थितीची जाणीव होताच गीता वारंवार आपले अश्रू पुसत होती. तर राजेश्वरीजींच्याही डोळ्यात पाणी तरळलं होतं. तरीसुद्धा त्या खोलीत ठेवलेल्या बाटलीतून प्रियाला पाणी पाजत होत्या. पाणी पिल्यानंतर प्रिया जोरजोरात श्वास घेत होती. कारण आजवर कधीही तिनं एकाच वेळी इतक्या साऱ्या गोष्टी बोलल्या नव्हत्या. राज पटकन पलंगावरून खाली उतरला आणि प्रियाची बाजू धरून तिला पलंगावर बसवण्याचा प्रयत्न केला. पण तिनं झटक्यात आपली बाजू त्याच्या हातातून सोडवली. त्या क्षणीच राजला कळून चुकलं की ती त्याच्यावर किती नाराज आहे. ती स्वतःच पलंगावर बसली, मान खाली घातलेली होती. डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब खाली पडला, पण तरीही ती पुन्हा बोलू लागली. तू माझ्यावर प्रेम करतेस ना? मी तुझ्यासाठी सगळ्यात आधी आहे ना? मला माहीत आहे तू माझ्यावर खूप प्रेम करतेस, पण तुझ्या कुटुंबात आणि माझ्यातून तुला कोणाला निवडावं लागेल. हे बोलत प्रियाने थेट राजकडे पाहिलं. राजच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. त्याला घाबरल्यासारखं झालं, कारण पहिल्यांदाच त्यानं प्रियाचा चेहरा इतका गंभीर पाहिला होता. प्रिया सतत राजच्या डोळ्यात पाहत राहिली आणि म्हणाली, फक्त बोलण्यासाठीच बोलली ना? माझं काहीच महत्त्व नाही ना तुझ्यासाठी? भावाच्या पुढे मला विसरलीस? दिलेलं वचन मोडलत ना? मला वाटायचं मी तुझ्यासाठी सगळ्यात आधी आहे. मी तुझ्यासाठी माझ्या कुटुंबाशी भांडू शकतो, पण तू नाही. तू माझ्यावर प्रेमच करत नाही. प्रियाने ज्या क्षणी राजचे कडू शब्द तिच्याच तोंडून पुन्हा उच्चारले त्या क्षणी ते शब्द त्याच्या कानांना जळजळीत लागले. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले आणि उरलेले अश्रू मोकळे झाले. डोळे बंदच ठेवत तो गुडघ्यावर कोसळला. थोड्या वेळाने डोळे उघडून त्याने पुन्हा प्रियाकडे पाहिलं, पण प्रियाने त्याच्याकडे न पाहता आपल्या सासूबाईंकडे पाहून म्हटलं, माहीत आहे काय, तुम्ही दरवेळी म्हणता की मी तुमच्या राजूशी भांडू, ते चुकीचं बोलेल तेव्हा त्यांच्यावर रागावू, काही दिवसांसाठी माहेरी निघून जाऊ, म्हणजे त्यांना धडा मिळेल. हे सगळं मी करू शकते, पण त्यातून मिळणार तरी काय? तिकडे मी तडफडत राहीन आणि इकडे तेही तडपतील. हवं तर मी वारंवार अशा प्रकारे त्यांना दुखावून त्यांना कायमचं सोडूनही देऊ शकते, पण त्यातून काय होईल? मी वेडी होईल किंवा मरेन, कारण तुमच्या मुलाशिवाय मी जगू शकत नाही. मला कुठलाही नातेसंबंध तोडता येणार नाही. मग हे तर माझा जीव आहे, मी त्यांना कसं सोडू? याच्या पुढचे शब्द तिच्या घशातच अडकून राहिले आणि ती पुन्हा मान खाली घालून रडू लागली. ते पाहून राजचं मन पूर्णपणे वितळलं. आपल्या प्रियाच्या प्रेमावर तो अक्षरशः निसार झाला. त्याने प्रियाच्या दोन्ही पायांवर आपलं डोकं ठेवलं आणि तोही हुंदके देऊन रडू लागला. माफ कर, हे शब्द त्याला आपल्या चुकांसमोर आणि प्रियाच्या प्रेमासमोर खूपच लहान वाटत होते. तो पूर्णपणे कंगाल झाला होता. तिने कुठे रागावून आपल्याला सोडून जाऊ नये यासाठी त्याने प्रियाचे दोन्ही पाय घट्ट पकडून ठेवले होते. आई, तुम्हाला माहीत आहे का, मी यांच्या इतक्या गोष्टी ऐकूनही यांच्यावर तसं रागावू का शकत नाही? कारण मला माहीत आहे यांनी हे सगळं रागाच्या भरात बोललं आहे, मनापासून नाही. आणि हे माझ्यावर किती प्रेम करतात हे फक्त मलाच नाही तर तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे. यांचा राग हाच यांचा सर्वात मोठा शत्रू आहे. नाहीतर यांच्यासारखा माणूस, यांच्यासारखा भाऊ, यांच्यासारखा मित्र, यांच्यासारखा नवरा आणि यांच्यासारखा जावई सगळ्यांनाच हवा असतो.
हे ऐकताच राज मोठ्याने रडू लागला. प्रियाची साडी त्याने हलकेच दातांमध्ये धरून आपलं रडणं थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागला. त्याने ती साडी खूप घट्ट धरली होती आणि तितक्यात जोरात तो रडत होता. कोणीतरी आपल्याला इतकं समजून घेईल अशी अपेक्षाच त्याने कधीच सोडून दिली होती. प्रियाने खाली वाकून राजच्या पाठीवर हलकेच आपलं डोकं टेकवलं आणि त्याच्या पाठीवर व डोक्यावरून हलकेच हात फिरवत ती म्हणाली, आई, तुमच्या राजूमध्येच माझा श्वास आहे. त्यांना सांगा अशा गोष्टी बोलू नयेत की ज्याने माझं हृदयच थांबून जाईल. नाही प्रिया, इतकंच म्हणत राज पुन्हा रडू लागला. काय नाही प्रिया, तिच्या वेदनेमुळे तुला इतकी यातना होत असतील तर मग तू तिला अशा गोष्टी का बोलतोस? तुला तिचा स्वभाव माहीत नाही का? राजेश्वरीजी दोघांजवळ येत असं म्हणाल्या तेव्हा राज उठून परत पलंगावर बसला. प्रियाने घाईघाईने आपल्या पत्राने राजचा चेहरा पुसला आणि नंतर स्वतःचेही अश्रू पुसले. जेव्हा तुम्ही एकमेकांना इतकं समजून घेता तेव्हा मग अशा वेळेस एकमेकांना समजून घ्यायलाच हवं. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो हे मान्य आहे. प्रत्येक वेळी स्वभावाच्या आड येऊन कोणाचंही मन दुखावता येत नाही. इतकी जरी समजूत असायलाच हवी, नाहीतर मग त्या समजदारीलाच काही अर्थ उरत नाही. शेवटी एवढंच तरी आपण समजून घेतलं पाहिजे. तुला तुझ्या रागावर काम करण्याची गरज आहे आणि तुला, प्रियाला, तुझ्या रडण्यावर. तू जर तुझ्या रागावर आवर घातला असतास, तुझ्या विचारांवर नियंत्रण ठेवलं असतंस तर ना रमण दुखावला गेला असता ना प्रिया. आणि तू प्रिया, आज जे काही बोललीस ना ते तुला खूप आधीच बोलायला हवं होतं. प्रत्येक वेळी रडूनच आपले प्रश्न अश्रूमध्ये वाहून नेतेस. रडणं चुकीचं नाही प्रिया, पण प्रत्येक गोष्ट रडून समजावता येत नाही. कारण जो रडतो तो आपलंच म्हणणं अश्रूंमध्ये हरवून बसतो. आणि प्रत्येक वेळी फक्त तूच त्याग करशील असं नाही. प्रत्येक वेळी तू राजूला असंच माफही करू शकत नाही. त्याला सांग तो तुझ्याशी चुकीचं वागत आहे. तू गप्प बसशील तर तो अजून ओरडेल, म्हणून त्याला ती संधी देऊ नकोस. आता तुम्हा दोघांनाही समजून घ्यायचं आहे तर ठीक आहे, नाहीतर आई म्हणून बेलणं उचलायला मी कधीच विसरत नाही. इतक्या गंभीर वातावरणात राजेश्वरीजींच्या शेवटच्या वाक्याने गीता आणि प्रियाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. राज मात्र अजूनही आपल्या अपराधीपणातच होता. हे पाहून राजेश्वरीजींनी राजच्या केसावर आपल्या बोटांनी मायेने हात फिरवला आणि म्हणाल्या, ज्या पश्चातापातून कोणताही बदल घडत नाही असा पश्चाताप काहीच अर्थाचा नसतो. रडून तू फक्त स्वतःचं मन हलकं करशील, बदल करून इतरांचं मन हलकं कर. हे लक्षात ठेव. उरलं प्रीती आणि रमणबद्दल, त्यावर मी तुमच्याशी नंतर बोलायला इच्छिते. असं बोलून राजेश्वरीजी तिथून निघून गेल्या. त्यानंतर गीता प्रिया आणि राजजवळ आली. धीर एकवटून तिने राजचा हात उचलला आणि प्रियाच्या हातात दिला व प्रेमाने म्हणाली, भाऊजी, विश्वास ठेवा. तुमच्या या भोळ्या राणीने तुमच्यासोबतच नातं निभावण्यासाठी खूप प्रयत्न केले आहे. त्या प्रयत्नांच्या बदल्यात तुम्ही तिला प्रत्येक वेळी अश्रू देऊ शकत नाही. मला माहीत आहे तुम्ही प्रियावर खूप प्रेम करता, म्हणूनच या प्रेमाला तुमच्या रागाची आहुती देऊ नका. पती पत्नीच्या नात्यात रुसणं मनवणं चालतंच. त्याने नाते अधिक घट्टही होतं, पण कधीही असं रुसू नका की मनवणं कठीण होऊन जाईल. मला नेहमी तुम्हा दोघांना एकत्र पाहायचं आहे. तुमच्या जोडीसाठी मी रोज देवाकडे प्रार्थना करते. त्याच्या बदल्यात मला कायम तुमचं एकत्र असणंच हवं आहे. गीताचं बोलणं ऐकून प्रिया तिला घट्ट मिठी मारून रडू लागली. मोठी बहीण कशी असते हे मी तुमच्याकडूनच शिकले आहे. तुम्ही नेहमी अशाच माझ्यासोबत माझ्याजवळ राहा. तुम्ही आणि रुद्रदादा ज्या पद्धतीने आम्हाला दरवेळी सावरता, त्या प्रेमाच्या बदल्यात आम्ही तुम्हाला आयुष्यभर तसाच सन्मान देऊ. दोघींना असं पाहून राजने एक खोल श्वास सोडला आणि मग तो म्हणाला, वहिनी, आता तुम्ही थोडा आराम करा. तुम्ही आई होणार आहात. इतकं जास्त रडणं चांगलं नाही आणि माझ्यामुळे तुम्हाला इतका ताण आला त्यासाठी मी तुमची माफी मागतो. तो हळूच म्हणाला, आज तुम्ही माझ्याशी इतकं बोललात तेवढंच माझ्यासाठी खूप आहे. माझी माफी मागू नका. पण काही करायचंच असेल तर हॉटेलवरून येताना कधीतरी तुमच्या येणाऱ्या भाचीसाठी किंवा भाच्यासाठी काही आवडीचं खायला घेऊन या, म्हणजे तुमच्या वेळेपर्यंत तुम्ही तयार राहाल. असं म्हणत गीता हसत तिथून निघून गेली. राज हलकंसं हसत प्रियाकडे पाहत राहिला. गीताचं म्हणणं प्रियाच्या लक्षात आलं नव्हतं, पण सगळे गेल्यावर तिने तोंड वाकडं केलं आणि तिथून निघून गेली. तो संकेत होता राजसाठी की ती अजूनही त्याच्यावर नाराज आहे. काही वेळानंतर राजला झोप लागली आणि तो झोपून गेला. कदाचित त्याचं मन हलकं झालं होतं.
त्याचाच तो परिणाम होता. इकडे प्रिया गीताकडे जाऊन तिच्याशी गप्पा मारत झोपली होती. दुसरीकडे राधाजी आपल्या खोलीत बसून पलंगावर ठेवलेला एक मोठा फोटो पाहत होत्या. ते पाहत असतानाच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले. त्या फोटोत दोन्ही कुटुंब होती, राजेश्वरीजींचं आणि त्यांचं स्वतःचं. मला किती छान कुटुंब मिळालं होतं, पण पैसा आणि सत्तेच्या हव्यासात मी त्याची कधीच कदर करू शकले नाही. राजेश्वरीताई मोठ्या बहिणीसारख्या आहेत ज्यांनी कधीच स्वतःमध्ये आणि माझ्यात किंवा आपल्या दोन्ही कुटुंबात कोणताही भेदभाव केला नाही. प्रीती आणि सियाला तेच मिळालं जे राज आणि रुद्रला मिळालं. त्यांनी आपल्या मुलांमध्ये आणि माझ्या मुलांमध्ये कधीच फरक केला नाही, पण मी मात्र माझ्याच मुलींना माझं प्रेम देऊ शकले नाही. त्यांना मुलगा होता, मग मला मुलगा का नाही झाला या निरर्थक जळफळाटात मी जळत राहिले. पण देवाने मला इतक्या गोड मुली दिल्या, त्याबद्दल मी कधीच कृतज्ञ राहिले नाही. माहेरी जाऊन वहिनींचं बोलणं ऐकत ऐकत मी माझ्यासाठीच प्रेम आणि सन्मान गमावून बसले. माझे पती माझ्याशी बोलत नाहीत, माझ्या मुली मला फोनही करत नाहीत, जरी त्याच्या बदल्यात माझ्याकडे सगळी सुखसोयी आहेत. ही आलिशान खोली आहे, एकापेक्षा एक दागिन्यांचा ढीग आहे, कपड्यांचा साठा आहे, लॉकरमध्ये पैशांच्या गड्ड्या आहेत, पण समाधान कुठे आहे? ते मिळालं असतं तर या सगळ्या वस्तू बाहेर फेकून दिल्या असत्या आणि त्या समाधानालाच लॉकरमध्ये बंद केलं असतं. आपल्या जवळच्या आपल्या माणसांशिवाय या सगळ्या गोष्टींचा काहीच अर्थ नाही. मला माझ्या वाट्याचं सगळं काही मिळालं तरी मी काय करणार? सुनसान महालाची मालकीण होऊनही माझ्यापेक्षा मोठी कंगाल कोणीच नसेल. माझी खरी संपत्ती तर मी आधीच गमावली आहे. इतक्या लोकांमध्ये असूनही मी एकटीच झाले आहे. एकटी खाते, एकटी बसते, एकटी झोपते आणि स्वतःला एकटं करणारीही मीच आहे. स्वतः पाप करून मी स्वतःलाच शिक्षा दिली आहे. हे बोलून राधाजी बेडवर कोसळल्या. त्या फोटोवर हात ठेवून रडू लागल्या. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.